अकोला शहरामध्ये इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य बैलगाडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। सजवलेल्या बैलगाड्यांवरती डॉक्टर, वकील तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेले होते। त्यामुळे हा मोर्चा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। महाकाती देशाच्या युद्धाचे परिणाम जगभरात दिसून येत आहेत, त्याचेच परिणाम भारतातही दिसून येणार आहेत। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करावं असं म्हटलं आहे। त्यामुळे अकोल्यात बऱ्याच ठिकाणी इंधन मिळत नाही आहे। याच निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यात भव्य दिव्य असा मोर्चा काढला, बैलबंडी मोर्चा काढलाय। आणि अकोल्यातील वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी गद्यावर बसून मोर्चा काढलाय। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या एवढ्या रखरखत्या उन्हात, 47 सेल्सिअसच्या उन्हात मध्ये बी वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी ताकदीने मोर्चा काढलेला आहे। सरकारला आमचा इशारा आहे की तुम्ही दरवाढी तर केली, डिझेल दरवाढी केली, गॅस दरवाढी केली, वीज दरवाढी केली, त्याप्रमाणे आता तुम्ही सांगता जनसामान्याला का त्याची बचत करा। तर तुम्ही जे उधळपट्टी करता तुमच्या सगळ्या याच्यावर, तर तुम्ही पण गद्यावर यावं, की गद्याशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही आहे। जे सांगणारे आहेत त्यांनी सुद्धा आता गद्याचा वापर करावा। दरम्यान उधळपट्टी तत्काळ थांबवण्यात यावी आणि जे काही आता सध्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा जो परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे तो तत्काळ थांबवावा अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। जर ही मागणी पूर्ण न झाल्यास तर वंचित बहुजन आघाडी घरापर्यंत मोर्चा काढेल असा इशारा आज रोजी देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोरटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।